नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज जे पण काय तुम्हाला सांगणार आहे ते सगळं खरं सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे मी असं बनवलं आहे माझ्या आईवडिलांना, असं एखादा 1-2 व्हिडिओ बनवलेले आहेत असे, पण ते डिटेलपणे तुम्हाला असं काही सांगितलेलं नाही. तर नक्की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खरं खरं सांगणार. आणि हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला, साधेच व्हिडिओ असतात आपले तुम्हाला तर माहीत आहे, तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर मित्रांनो, पहिला प्रश्न तुम्ही मला विचारला होता की ताई तुमचं गाव कोणतं? तर माझं गाव अहमदनगर गाव आहे माझं, पण मी तिथं राहत नाही आता. लहानपणी जायचे, माहेर पण तिथून, सासर पण तिथून. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी एक व्हिडिओ टाकला होता, तुम्हाला विचारलं होतं आईवडिलांबद्दल. तर मी आजी आजोबाचंच सांगता, आईवडिलांबद्दल काहीच बोलत नाही की काहीतरी त्यांचा व्हिडिओ येत नाही की ते जास्त त्यांचं नाव पण घेत नाही असं बोललं गेलं होतं मला. तर आईवडिलांचं नाव का व्हिडिओमध्ये येत नाही त्याचं पण कारण सांगते तुम्हाला. मी 12 ते 13 वर्षाचे नाही, 8-9 वर्षाची असेल तेव्हा 3रीला होते, 3रीला की 4थीला. 9 वर्षाचे होते तेव्हापासून मला आजी आजोबाच कळत आहेत की तेच माझे आईवडील होते. आईवडील नाही समजत, कारण की पहिल्यापासून मी माझ्या आईवडिलांकडे राहिलीच नाही. मी आणि माझे भाऊ एक आजी आजोबांनी सांभाळा आम्हाला लहानपणापासून म्हणजे किती लहान होते ते माहीत नाही. असे म्हणजे कोणाच्या सांगण्यातून कधी कधी ऐकायला येतं असं की 1 वर्षाचे असताना आजी आजोबांनी आम्हाला आणलं होतं आईवडिलांकडून, तसं त्यांनी सांभाळलं होतं. तर मग ते ऑफ झाल्याच्या नंतर, आजी आजोबा ऑफ झाल्याच्या नंतर मी दोघंच राहिले. आजी ऑफ झाली, आजोबा पण ऑफ झाले. त्याच्यानंतर कुठंच सहारा नाही. आणि असं कंडिशन बेकार होतं ना की आपलं म्हणायला कोणच नव्हतं असं होतं. आजी आणि कसं होतं, वय लहान होतं, खूप लहान वय होतं. आणि त्याच्यामध्ये नाटक होतं हे ओळखणं हे नाही तर म्हणजे माहीत नव्हतं आहे नाती कशाला म्हणतात, आपलं कशाला म्हणतात. आपलं फक्त एकच नातं दिसत होतं, मला आजी आणि आजोबा, तेवढं एकच नातं माझ्यासाठी होतं. आणि दुसरे नातेने कधी दाखवून दिलेच नाही का आमच्या आजीने. फक्त माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघंच असायचो. खूप म्हणजे असं ते गेल्याच्या नंतर काय म्हणतात ना, आई असं आईचा हात पकड फिरला तरच सगळे लोक ओळखतात. आजी आजोबा होते ना तेव्हापर्यंत सगळे ओळखायचे. लहानच होतो, आमच्या दोघांचा तर काय 2 वर्षाचा फरक होता. तो 2 वर्षाने माझ्यापेक्षा मोठा होता. ते ऑफ झाल्याच्या नंतर घर नव्हतं राहायला, अक्षरशः राहायला घर नव्हतं, कुठं सहारा नव्हता, कुठं एक रक्ताचं नातं दिसत नव्हतं, आपलं म्हणण्यासारखं कोणी नव्हतं. मनाला कधी कधी खूप वाईट वाटायचं, पण कुठंच असं थांबवायचं, खूप रडाई यायची. पण मी असं थांबवायची तिथेच नाही. रडायचं तर कोणापाशी रडायचं, कोण आपल्याला कोणासाठी रडायचं. जे होते ते आपले गेले. त्यावेळेला आईवडील कुठं गेले होते, जाऊ दे, त्यांचा जास्त विषय नाही घ्यायचा. मला माझ्या आजी आजोबाबद्दलच बोलायचं. माझी आजीच आई होती आणि बाप पण तेच होतं. कसं असतं ना, आपलं फक्त नातं नसलं ना तर नाही हो, कोण असं नाही. आत्ता हल्लीच्या जमान्यात कोण नाही कोणाचं. आपलं कोणाला म्हणावं आणि परत कोणाला म्हणावं हे कळतच नव्हतं. राहायला घर नसायचं, लहान होतं, कोणी जवळ उभं करीत नसायचं. कधी गुरांच्या गोठ्यात जरी बसलं ना असं पावसा पाण्याचं, ते पाऊस आलं ना असं आठवण येते कधी कधी. म्हणून सांगतो तुम्हाला, गुरांच्या गोठ्यात जरी बसलं ना तरी कोण लोक बसू देत नसायचं. रात्र अंगावरती कपडा चांगला नसायचा. जेवण कुठं भेटलं, कोण सांभाळलं ह्याचा तर विचार कधी नव्हताच. हा विचार तर कधी कोणी केलाच नाही आमचं. अक्षरशः खूप पाटला राहिले दोघं पण. लोकांच्या दारात भुका मागून खाल्लं. लहानपणाचंच काय आपलं बरकं म्हणजे आता त्या गोष्टी आता सांगायच्या म्हणलं ना तरी वाईट वाटतं. त्याच्यासाठी मी ना ह्या सगळ्या गोष्टी भूतकाळातून मी विसरून गेले. मला सांगायला पण नाही बरोबर वाटत.
त्या गोष्टी सांगायच्या म्हणलं ना मला खूप वाईट वाटणारच ना. आणि एक भाऊ होता माझा, आणि मी पण लहान आणि तो पण लहान. त्याच्यातून पण त्यांनी मला सांभाळण्यासाठी त्याचं शिक्षण सोडलं त्यांनी आणि मला शिकवलं. मी पण काही जास्त शिक्षण नाही झालं, कारण ते शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी कोण नव्हतं. पण आम्ही जेवढं पाहिजे तेवढं शिक्षण झालं. तर मग असं करता कोणी जवळ ये म्हणायचं, कोणी नाही म्हणायचं. कधी पोटाला भाकर भेटायची, कधी भेटत नसायचं. त्याच्या दारात गेलं त्याने हकलून द्यायचं, ह्याच्या दारात गेलं ह्याने हकलून द्यायचं. त्या टायमाला नाते संगते हे सगळे कुठे गेले होते जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा तो ओळखीत पण नव्हतं कोणाला. तर तेव्हा सगळे कुठे गेले होते. पण आता सगळे नाते जवळ आले. पण मला नाही आवडत कोणी, मला कोणच नाही आवडत. मी फक्त माझी मुलं आणि मी आणि माझं नवरा. ना मला कोणाच्या दारात जावं वाटत, कोणचा नात्याबद्दल तर विषय काढला ना आता तर माझं डोकं लय दुखतं. नाती म्हणलं ना मला नाही आवडत बिलकुल. अक्षरशः ना 2-2 दिवस उपाशी राहायचं. आजी आजोबा ऑफ झाल्याच्या नंतर 2-2 दिवस उपाशी राहायचे. जे घर होतं ना, ज्या घरात राहायचे ना आजी आजोबा, ते घरसुद्धा ज्यांची जागा होती ना त्यांनी तोडलं. कारण की त्या घराला असा वारस कोण नव्हतंच ना. ती जागा कोणाची आहे काय, आणि आमचं तर काही चालत नव्हतं. आम्ही मुलीचे मुलं होतो. मुलाचे मुलं असते तर बात अलग होते, पण मुलीचे मुलं होतात ना आम्ही. आमचा अधिकार तिथपर्यंत पोहोचत नव्हता. असं ना असं आम्हाला नुसते आमच्या अंगावले कपडे ना 2 कपडे घेऊन त्या घरातून बाजूला निघावं लागलं. आमच्या सामने घरनं तोडत होते तर आम्ही काहीच बोललो नाही, कारण की काही समजतच नव्हतं. काहीच समजत नव्हतं. खूप म्हणजे खूपच लहान होते. मग झाडाखाली बसायचो, रानातच झोपायचो. मी आता मुंबईला आले लग्न झाल्याच्या नंतर, नाही तर मी गावचीच आहे. माझं लहानपण गावातच गेलं. आता इकडं आले तर तिकडे जायची इच्छा होत नाही जास्त. कधी मध्ये गेले होते गावाला गेलं ना तर आठवण येते मला तिकडं गेल्यावर. त्याच्यासाठी ना हे अजून काय आयुष्यात घडलेलं, काय झालेलं, कशी लहानाची मोठी झाली, कसं लगीन झालं, कोणी सांभाळलं, हे सगळी डिटेल माहिती देणार तुम्हाला. खरी माहिती देणार आणि सत्य घटनावरच घेऊन खरी माहिती देणार तुम्हाला. नक्की सांगणार तुम्हाला सगळ्या गोष्टी. असं मधून व्हिडिओ सांगायचे नाही, पण मी रोजची रोज एक व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला खरं सांगणार सगळं. की घरातलं भांडण वगैरे सांगते असं काही नाही आहे. ते घरातलं भांडण नाही, माझ्या आयुष्याची कहाणी ती सगळे सांगणार.